लोकसभा निवडणुकीआधी 13 साखर कारखान्यांना 1898 कोटींचं कर्ज, भाजपचे 5, राष्ट्रवादीचे 7 आणि 1 कारखाना काँग्रेसी संबंधित आमदाराचा असल्याची सूत्रांची माहिती। गुणरत्न सदावर्तेंनी मनोज जरांगेंच्या विरोधात हायकोर्टात केलेल्या याचिकेवर आज सुनावणी। जरांगे पाटील आणि फडणवीसांच्या विरोधात केलेली शिवीगाळ कितपत योग्य, सदावर्ते यांचा सवाल। उद्धव ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्या कुटुंबियांपाठीमागचा चौकशीचा ससेमिरा कायम। साळवी यांचा पुतण्या दुर्गेश साळवी यांची आज ठाण्याच्या एसीबी विभागीय कार्यालयात चौकशी। मार्चमध्ये वाढत्या उकाड्यानं मुंबईकर हैराण, पुढच्या 2 दिवसात तापमान 35 ते 36 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता। मुंबईमध्ये आधीच महिन्याभरासाठी 5% पाणी कपात लागू केलेली असताना आज एका दिवसासाठी 15% पाणी कपात। पिसे इथल्या जलाशयात बिघाड झाल्यामुळे आज संपूर्ण मुंबईत पाणी कपातीचा निर्णय। पाण्याचा गैरवापर केला तर नळ जोडणी खंडित करणार। वाहनं, रस्ते, घरं, परिसर धुण्यासाठी पिण्याच्या पाण्याचा वापर केल्यास सुरुवातीला नोटीस दिली जाईल आणि त्यानंतरही पाण्याचा गैरवापर सुरू असेल तर नळ जोडणी खंडित केली जाईल। ठाणे शहरात बुधवारी झोनिंग पद्धतीनं होणार पाणी पुरवठा। महापालिकेच्या 2 मुख्य जलवाहिन्या राष्ट्रीय मार्गाच्या रुंदीकरणामध्ये बाधित, हे काम करणं अत्यंत आवश्यक असल्यामुळे मनपाचा निर्णय। जीटी आणि कामा रुग्णालय मिळून 1 मेडिकल कॉलेज, वैद्यकीय शिक्षण विभागाची मान्यता। वैद्यकीय शिक्षण विभागाकडून मेडिकल कॉलेज सुरू करण्यासाठी विविध पदांवरील 56 अध्यापकांची नियुक्ती। पश्चिम रेल्वेच्या बॅटमॅन पथकाकडून गेल्या 4 दिवसात 4000पेक्षा जास्त फुकट्या प्रवाशांवर कारवाई। 10 लाखांपेक्षा अधिक महसूल गोळा। रात्री विना तिकीट प्रवास करणाऱ्या फुकट्या प्रवाशांना आळा घालण्यासाठी बॅटमॅन पथकाची स्थापना। अखेर 30 वर्षांनी होणार दिव्यांगजनांचं सर्वेक्षण। मराठा समाजासाठी ज्या पद्धतीनं मोबाईल ॲपद्वारे राज्यभरात सर्वेक्षण पार पडलं त्यानुसारच कर्मचारी घरोघरी जाऊन हे सर्वेक्षण करतील।